This is our third and last part of the introduction, that is the cultivation practices or managemental practices or cultural practices during the crop cultivation. In the previous two parts, आपण local name, botanical name or scientific name, family, the origin of the crop, economic importance or economic uses of the crop, then ecology, pre-tillage, the seeds and sowing इथपर्यंत पाहिलेलं आहे. Now the next point, that is intertillage. Here intertillage means अंतर्मशागत. Already we have discussed about the tillage at the time of pre-tillage. Pre-tillage म्हणजे पूर्व मशागतीचे काम. Tillage operations, those are carried out before the crop sowing, is known as pre-tillage operations. म्हणजे पेरणी करण्याच्या अगोदर, एखाद्या पिकाची पेरणी करण्याच्या अगोदर जेवढी काही मशागतीची कामं केली जातात त्याला पूर्व मशागत असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला इंटरटिलेज और इंटरकल्टिवेशन असं म्हटलं जातं. The definition of intertillage or intercultivation: tillage operations, those are carried out in standing crop known as a intertillage or intercultivation. किंवा त्याला दुसरी डेफिनेशन आहे tillage operations, those are carried out after the crop sowing or after the pre-tillage operations known as a intercultivation or intercultural operation. म्हणजे जी मशागतीची कामं पीक पेरणी नंतर केली जातात त्याला म्हटलं जातं इंटरटिलेज और इंटरकल्टिवेशन, मराठीमध्ये आंतर मशागतीची काम. प्रामुख्यानं या कामांमध्ये दी फर्स्ट टू, थिनिंग अँड गॅप फिलिंग, these are the two important ones. To maintain optimum plant population on a unit area. Unit area may be 1 acre, 1 hectare, 1 गुंठा. एक गुंठ्यामध्ये असेल, एका एकरामध्ये असेल किंवा एका हेक्टरवरती असेल. जर आपल्याला ॲज पर दी प्लांट पॉप्युलेशन, म्हणजे ॲज पर दी स्पेसिंग, जर प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करायचं असेल तर हे दोन ऑपरेशन्स महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं जे आहे थिनिंग. थिनिंग म्हणजे ज्याला मराठीमध्ये विरळणी असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी पेरणी करते वेळी ज्या ठिकाणी जर प्लांटची संख्या जास्त झालेली असेल तर त्या पिकांची साधारणतः अनहेल्दी वाढ होते ड्यू टू दी क्लोज स्पेसिंग. अँड दॅट्स वाय इट इज इसेन्शियल टू रिमूव्ह दी एक्स्ट्रा प्लांट पॉप्युलेशन फ्रॉम दी थिकली पॉप्युलेटेड एरिया. म्हणजे ज्या ठिकाणी प्लांट जास्त झालेले आहेत तिथले काही प्लांट विरळले जातात किंवा ते रिमूव्ह केले जातात. त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया असतो, जे वीक ग्रोथमधले आहेत किंवा डिसीज अफेक्टेड आहेत, स्टंटेड ग्रोथ आहे, जे खुंटलेली वाढ असेल, एखाद्या किडीनं किंवा रोगानं ग्रस्त असेल, असं प्लांट साधारणतः पहिल्यांदा रिमूव्ह केलं जातं आणि हेल्दी प्लांटमधलं स्पेसिंग त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. दी डेफिनेशन: दी रिमूव्हल ऑफ दी unwanted plant from the thickly populated area known as a thinning. After thinning there is a gap filling, ज्याला आपण ज्या ठिकाणी उगवणी झालेली नाही आहे किंवा पेरते वेळेस ज्या लाईनमध्ये गॅप राहिलेला आहे, काही कारणास्तव सीड्रिलमध्ये काही अडचण असेल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील किंवा जर बियाणं खराब असेल किंवा उगवलं आहे पण इमर्जन्सी झालं नाही, अशा अनेक कारणांमुळं ज्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो तर गॅप दिसतो, दोन प्लांटमध्ये गॅप दिसतो, तर तो भरून काढणे त्याला म्हटलं जातं गॅप फिलिंग. गॅप फिलिंग मीन्स दी रिसोईंग और रिट्रान्सप्लांटिंग. म्हणजे पुन्हा आपल्याला बियाणं लावायचं किंवा रोपटं लावायचं, परंतु कुठं? इन ऑलरेडी सोन और ट्रान्सप्लांटेड फील्ड. म्हणजे जिथं आधीच आपण काय केले, पेरणी केलेली आहे किंवा लागवड केलेली आहे, परंतु सर्व ठिकाणी नाही. फेअर देर इज अ गॅप्स. आलं का लक्षात? म्हणजे ज्या शेतामध्ये ऑलरेडी आपण पेरणी केलेली आहे त्या शेतामध्ये आपण पुन्हा पेरणी करत आहोत, परंतु सर्व ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी आपल्याला
गॅप्स दिसत आहेत त्या ठिकाणी, म्हणून त्याला म्हटलं जातं गॅप फिलिंग. आणि हे दोन्ही ऑपरेशन जे आहे दिस आर इसेन्शियल टू मेंटेन ऑप्टिमम प्लांट स्टँड. प्लांट स्टँड म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्लांट्स पर युनिट एरिया. एखाद्या गुंठ्यामध्ये दिलेल्या स्पेसिंगनुसार साधारणतः किती प्लांट असायला पाहिजे त्यांची संख्या म्हणजे प्लांट स्टँड. आफ्टर द गॅप फिलिंग, नेक्स्ट वीडिंग. वीड is one kind of plant which is not sown by the farmer. तण हे असं प्लांट आहे जे शेतकऱ्याने पेरलेलं नसतं. इट इज अ अनवॉन्टेड अनडिझायरेबल प्लांट, म्हणजे नको त्या ठिकाणी नको त्या वेळी नको ते प्लांट त्याला म्हटलं जातं वीड. आणि या तणांचा साधारणतः दोन प्रकारे त्या ठिकाणी आपण नाश करू शकतो किंवा त्यांना काढून टाकू शकतो. एक म्हणजे साधारणतः बाय मेकॅनिकल मेथड, म्हणजे ज्याला हँड विडिंग वगैरे म्हटलं जातं, खुरपीच्या साह्याने वगैरे आपण ते तण काढू शकतो. आणि दुसरी आहे केमिकल मेथड. केमिकल मेथडमध्ये बाय युजिंग द डिफरंट केमिकल्स मीन्स हर्बिसाइड्स और विडीसाइड वी कॅन कंट्रोल द वीड्स. या पद्धतीमध्ये आपण रासायनिक पद्धतीनं किंवा रासायनिक औषधांचा वापर करून तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. त्याला म्हटलं जातं केमिकल पद्धत. त्याच्यानंतर होई. साधारणतः हँड विडिंग हा सुद्धा तणांसाठीच केलं जातं आणि होईंग सुद्धा हे तण नियंत्रणासाठी आणि त्याचबरोबर टू लूज दी अप्पर सॉईल सरफेस, म्हणजे पीक पेरल्यानंतर पिकाच्या दोन ओळीमधलं जे अंतर आहे ते डवराच्या साहाय्याने, म्हणजे ज्याला आपण कोळपं म्हणतो, त्या कोळप्याच्या साहाय्यानं, मग त्याच्यामध्ये कोळप्याचे अनेक प्रकार आहेत. हँड होज आहे म्हणजे हात कोळपे आहेत किंवा बुलक ड्रॉन बैलाच्या साहाय्याने चालवले जाणारे सुद्धा कोळपी उपलब्ध आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आपण गवत काढणे आणि त्या दोन पिकाच्या ओळीमधलं जे सॉईल आहे ती लूज करण्याचं काम त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करू शकतो. त्याला म्हटलं जातं होई. देन आफ्टर इरिगेशन. पीक पेरल्यानंतर पीक कापणीच्या अगोदर साधारणतः प्रत्येक पिकाला डिपेंडिंग अपॉन दी सीझन ऑफ दी पर्टिक्युलर क्रॉप, म्हणजे ते खरीपमधलं आहे, रब्बीमधलं आहे का समरमधलं आहे, त्या पिकाच्या हंगामानुसार आणि अधिक त्या पिकाच्या प्रकारानुसार, म्हणजे त्या पिकाला पाणी किती लागतं, हे इरिगेशनची फ्रिक्वेन्सी आणि डेप्थ वेगवेगळी असू शकते. इरिगेशनची डेफिनेशन अशी आहे, वी आर आर्टिफिशियली गिविंग दी वॉटर. इट इज अ आर्टिफिशियल वॉटर सप्लायमेंट टू दी क्रॉप प्लांट थ्रू दी सोर्सेस लाईक वेल, बोरवेल, डॅम, कॅनॉल एक्सेट्रा एक्सेट्रा. आपण त्या पिकांना कृत्रिमरित्या पाणी देतोय आणि हे पाणी साधारणतः खरीप सीझनमध्ये अतिशय कमी द्यावं लागतं, कारण खरीप सीझनमध्ये ऑलरेडी पावसाळा असतो. रब्बी सीझनमध्ये खरीपच्या मानानं थोडं जास्त द्यावं लागतं आणि समर सीझनमध्ये खरीप आणि रब्बीच्या मानानं किंवा तुलनेनं त्या पिकांना पाणी जास्त द्यावं लागतं. त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे नंबर ऑफ इरिगेशन्स आहे हे समर सीझनमध्ये पहिल्या 2 सीझनपेक्षा जास्त राहतात. पुन्हा हे इरिगेशन फ्रिक्वेन्सी पिकानुसार सुद्धा किंवा त्याच्या व्हरायटीनुसार सुद्धा कमी जास्त होऊ शकतात. देन आफ्टर दिस इंटरकल्टिवेशन अंतर्मशागत, नेक्स्ट पॉईंट दॅट इज दी मॅन्युरिंग. मॅन्युरिंग इज अ कंबाईंड टर्म. ही एकत्रित केलेली टर्म आहे. मॅन्युअर प्लस दी केमिकल फर्टिलायझर्स, म्हणजे ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक मिळून साधारणतः मॅन्युअर्स प्लस फर्टिलायझर्स अशा प्रकारे. मॅन्युअर्स म्हणजे फक्त ज्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा समावेश होतो आणि दुसरं फर्टिलायझर ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्याला आपण इनऑर्गॅनिक किंवा आर्टिफिशियल किंवा केमिकल फर्टिलायझर्स असं म्हणतो. एखाद्या पिकाच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये साधारणतः ह्या दोन्ही खतांची डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ क्रॉप, म्हणजे ते पीक कुठल्या प्रकारचं आहे, त्याची व्हरायटी कुठली आहे, लोकल आहे, हायब्रिड आहे, त्याच्यानुसार खतांच्या काय आहेत वेगवेगळ्या मात्रा आहेत. यापैकी जे ऑर्गॅनिक आहे हे नेहमी ते प्री टिलेजमध्ये दिलं जातं, म्हणजे पेरणीच्या अगोदर. त्याचं कारण असं आहे, हे जे FYM आहे किंवा कंपोस्ट आहे हे जमिनीमध्ये ॲड केल्यानंतर आफ्टर दी ॲप्लिकेशन इन टू दी सॉईल दे रिक्वायर्ड मोर टाईम टू डिकम्पोज. त्यांचं विघटन होण्यास वेळ लागतो आणि विघटन होऊन त्याच्यामध्ये उपलब्ध असलेले जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते इसेन्शियल न्यूट्रिएंट्स पिकांना उपलब्ध होण्याचा कालावधी जो आहे किंवा अवधी जो आहे तो जास्त असतो.
आणि म्हणून हे पीक पेरणीच्या अगोदर ज्यावेळेस आपण लँड प्रिपरेशन करतो, म्हणजे जमीन पिकाच्या लागवडी योग्य बनवण्याचं काम चालू असतं, त्याच वेळेस ही खताची मात्रा त्या ठिकाणी दिली जाते. दुसरे जे आहे ते म्हणजे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, ज्याला आपण केमिकल फर्टिलायझर सुद्धा म्हणू शकतो किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझर सुद्धा म्हणू शकतो. या खतांची जी मात्रा आहे ही आपण स्टँडिंग क्रॉपमध्ये किंवा पीक पेरतेवेळी सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, दिस आर दी रेडी इन फॉर्म, म्हणजे उपलब्ध जे घटक आहेत त्याच्यामधले ते त्वरित पिकांना 2 आठवड्यामध्ये, 1 आठवड्यामध्ये, काही दिवसामध्ये त्या पिकांना उपलब्ध होण्यास सुरुवात होते. आणि म्हणून साधारणतः हे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर ह्या दोघांचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे त्याला टर्म दिलेले आहे मॅन्युअरिंग. आता हे जे मॅन्युअरिंग आहे हे मॅन्युअरिंग पुन्हा आपलं जे सीझनल क्रॉप आहे त्यासाठी वेगळं असेल, बायसिझनल क्रॉप्स, ॲन्युअल क्रॉप्स, बायॲन्युअल क्रॉप्स, पेरिॲन्युअल क्रॉप्स, ह्या प्रत्येक खतांची मात्रा प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी असू शकते. आणि पुन्हा साधारणतः त्याच्यामध्ये जे इनऑर्गॅनिकमधले जे घटक आहेत, म्हणजे साधारणतः प्लांट बॉडीला असं समजलं होतं 16 इसेन्शियल एलिमेंट्स आर रिक्वायर्ड. 16 अन्नद्रव्य घटकांची आवश्यकता असते आणि प्रामुख्यानं त्यातले नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मोठ्या संख्येनं पिकांच्या शरीरासाठी आवश्यक असतात. आणि शक्यतो या केमिकल फर्टिलायझरमध्ये बेसिक कॉम्पोनंट जे आहे त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. सो आफ्टर दिस इंटरव्हिलेज मॅन्युअरिंग, the next part, that is the harvesting, threshing and the yield. Harvesting, threshing and yield. हार्वेस्टिंगला आपण कापणी म्हणतो पिकाची, थ्रेशिंगला आपण पिकांची मळणी म्हणतो आणि यील्ड म्हणजे त्या पिकाचं उत्पन्न, ज्याचं युनिट नेहमी हे क्विंटल फॉर हेक्टर त्या ठिकाणी दिलं जातं. आता हार्वेस्टिंग म्हणजे काय? सिम्पली इट इज अ रिमूव्हल ऑफ द प्लांट. इट इज अ रिमूव्हल ऑफ द प्लांट फ्रॉम द फील्ड. एखादं पीक किंवा त्याचं जे प्लांट आहे आपण शेतामधून विलग करतो, अलग करतो, त्याचं विलगीकरण करतो, म्हणजे त्याचं हार्वेस्टिंग करतो. आफ्टर हार्वेस्टिंग म्हणजे त्याची कापणी केल्यानंतर साधारणतः नेक्स्ट टर्म येते ते म्हणजे थ्रेशिंग, त्या पिकाची मळणी, म्हणजे सिम्पली रिमूव्हल ऑफ दी ग्रेन्स फ्रॉम दी वॉट एव्हर दी इकॉनॉमिक प्लांट पार्ट. आता प्रत्येक प्लांटपासून आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा त्याचा जो शरीराचा भाग आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, गहू यांचे जे ग्रेन्स आहेत हे आपलं इकॉनॉमिक इम्पॉर्टंट प्लांट पार्ट आहे. ते जर आपण शुगर केन घेतलं, शुगर केन स्टेम इज आवर इकॉनॉमिक प्लांट पार्ट. जर आपण ट्युबर क्रॉप घेतले, बल्ब क्रॉप, ट्युबर क्रॉप घेतले, रॅडिश असेल, ओनियन असेल, त्यांचा जो मुळांचा भाग आहे ते आपलं इकॉनॉमिक प्लांट पार्ट आहे. जर फ्लावर क्रॉप्स असतील तर त्याचं फूल हे आपलं इकॉनॉमिक प्लांट पार्ट आहे. जर एखादं टी असेल, चहाचं प्लांट आहे किंवा टोबॅको प्लांट आहे, त्याची पानं म्हणजेच आपलं इकॉनॉमिक प्लांट पार्ट आहे. तर त्याच अनुषंगानं साधारणतः रिमूव्हल ऑफ द इकॉनॉमिक प्लांट पार्ट फ्रॉम दी हार्वेस्टेड प्लांट इट इज नोन ॲज अ थ्रेशिंग किंवा त्यालाच आपण मळणी म्हणतो, म्हणजे कापणी, मळणी आणि त्याच्यानंतर यील्ड. तर हार्वेस्टिंगच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पिकानुसार आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. बऱ्याचशा ॲग्रोनॉमिक क्रॉपमध्ये जे हार्वेस्टिंग केलं जातं त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पहिली मेथड येते ती मेथड आहे म्हणजे हार्वेस्टिंग विथ द हेल्प ऑफ शार्प सिकल नियर टू द ग्राउंड लेवल. म्हणजे जमिनीच्या जवळ धारदार वेळेच्या सहाय्याने या पिकांची कापणी केली जाते. काही पिकांमध्ये त्याचं अपरूटिंग केलं जातं, म्हणजे मुळासकट त्याचं अपरूटिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनटच्या ज्या कर्नेल्स आहेत, शेंगा आहेत, ह्या जमिनीमध्ये राहतात आणि त्याच्यामुळं त्याचं हार्वेस्टिंग आपण विथ द हेल्प ऑफ शार्प सिकल करू शकत नाही, ते अपरूट करावं लागतं. अपरूट केल्यानंतर मग जे कर्नेल्स आहेत ते प्लांटपासून सेपरेट करणं म्हणजे त्याचं थ्रेशिंग झालं. ज्वारी, बाजरी, मका यांचे जे इयर हेड्स आहेत, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कणीस म्हणतो, ते बाजूला काढणं म्हणजे त्याचं थ्रेशिंग झालं. आणि त्याच्यानंतर या साधारणतः सगळ्यानंतर म्हणजे दोन्ही नंतर जे आपल्याला मिळतं ते यील्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट अँड इम्पॉर्टंट वन दॅट इज द प्लांट प्रोटेक्शन.
ज्याप्रमाणे आपल्याला किंवा साधारणतः प्लांटला जे लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये त्या प्लांटवरती विविध किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव होतो, ज्याला किडींना पेस्ट असं म्हटलं जातं आणि रोगांना डिसीज असं म्हटलं जातं, पेस्ट अँड डिसीजेस. आता हे जे पेस्ट आहेत वी कॅन सी देम विथ दी नेकेड आईज. हे ज्या किडी आहेत त्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, बट जे डिसीज आहेत ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस एखादी पेस्ट आपल्या पिकांवरती येते त्याच्या नेचर ऑफ डॅमेजवरून आपण ती ओळखू शकतो. म्हणजे प्रत्येक किडीची एक नुकसान करण्याची पद्धत आहे. एखादी कीड पान खाते किंवा पान खात असताना सुद्धा पानाचा विशिष्ट भागापासून ती पान कुरतडायला सुरुवात करते. काही किडी स्टेमवरती त्या ठिकाणी येतात, स्टेम बोरर वगैरे स्टेममध्ये होल करतात, आतमध्ये एंट्री करतात. काही फ्रूट बोरर आहेत म्हणजे फळांवरती येतात, ग्रेनवरती येतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि म्हणून त्यांचं सगळ्यात अगोदर नेचर ऑफ डॅमेज महत्त्वाचं, म्हणजे तिची नुकसान करण्याची पद्धत कोणती आहे, त्याच्यावरून ती कीड कोणती आहे ते ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर त्यांचा मेकॅनिकल किंवा केमिकल पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कंट्रोल किंवा त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. बट इन केस ऑफ डिसीजेस फर्स्ट ऑफ ऑल आपण उघड्या डोळ्याने ते पाहू शकत नाही. आणि म्हणून म्हणजे थोडक्यात काय, जसं आपल्याला ताप येतो म्हणजे ताप आल्यानंतर आपल्याला काहीतरी झालंय हे आपल्या लक्षात येतं, हा झाला डिसीजसारखा प्रकार. पण आपण चालता चालता पडलो, कुठं दुखापत झाली, इजा झाली, तो झाला पेस्टसारखा प्रकार. म्हणजे आपण पडल्यानंतर लागल्यानंतर इझिली आयडेंटिफाय करू शकतो की अरे बाबा इथं लागले. तर तसं ताप आल्यानंतर म्हणजे ताप हा एक प्रकारचा सिम्पटम आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्लांटमध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर त्या प्लांटवरती एखाद्या डिसीजचं इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्यात अगोदर सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. आणि ते सिम्पटम्स कशा प्रकारचे आहेत त्याच्यावर त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम म्हणजे कारणीभूत घटक, मग तो बॅक्टेरिया आहे का व्हायरस आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग त्याचं कंट्रोल मेजर्स त्या ठिकाणी आपण मॅनेज करू शकतो. आणि अशा प्रकारे साधारणतः प्लांट प्रोटेक्शन हा पार्ट आपण त्या ठिकाणी कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमधला करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे ऑड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. आता ऑड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस म्हणजे काय, आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे लोकल नेमपासून ते एखाद्या पिकाच्या प्लांट प्रोटेक्शनपर्यंत हे ज्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत ह्या रेग्युलर झाल्या सिरियली. ह्या प्रत्येक पिकामध्ये सिरियली कराव्या लागतात ड्युरिंग दी क्रॉप कल्टिवेशन. दीज आर दी सिरियली वन. परंतु ऑड क्रॉप कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ज्या आहेत ह्या सर्वच पिकांसाठी कंपल्सरी नाही आहेत. ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस ह्या ठराविक पिकांमध्येच ठराविक वेळी त्या ठिकाणी करण्यात येतात आणि म्हणून त्याला ऑड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस असं म्हटलं जातं. त्याची काही उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल अर्थिंग म्हणजे पिकांना भरावा देणे, मातीचा भरावा त्या ठिकाणी देणे. म्हणजे शुगर केनची आपण खणणी करतो, बांधणी करतो, हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि प्रूनिंग. शक्यतो ॲग्रोनॉमिक क्रॉपमध्ये ट्रेनिंग प्रूनिंग येत नाही. म्हणजे जे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत ज्याच्यामध्ये मुळांची छाटणी, नॉन फंक्शनल रूट्स हे कट केले जातात आणि साधारणतः त्याच्यामुळं फंक्शनल रूट्स वाढण्यास मदत होते. फंक्शनल रूट्स वाढल्यानंतर जमिनीमध्ये अन्नद्रव्य असेल किंवा वॉटर असेल याचा अपटेक त्या मार्फत वाढला जातो. आणि अपटेक ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस पिकाची वरची जी वाढ आहे, लीफ कॅनॉपी आहे, त्याची वाढ चांगली होते. आणि प्रूनिंगसुद्धा त्याच पद्धतीने केलं जातं. म्हणजे नॉन फंक्शनल ब्रँचेस ह्या रिमूव्ह केल्या जातात. तुम्ही बहार ट्रीटमेंट कदाचित ऐकलं असेल. पोमोग्रॅनेटमध्ये बहार ट्रीटमेंट केली जाते, ग्रेप्समध्ये केली जाते. म्हणजेच काय केलं जातं, नॉन फंक्शनल ज्या ब्रँचेस आहेत त्या कट केल्या जातात आणि साधारणतः त्याच्यामुळं काय होतं तर नवीन फांदी, नवीन ब्रँचेस त्या ठिकाणी फुटण्यास मदत होते आणि त्याच्यावरती फलधारणा, नवीन फ्लावर येणं आणि त्याला फळ येणं ह्यांची संख्या वाढते. आणि म्हणून हे ट्रेनिंग आणि प्रूनिंग त्या ठिकाणी केलं जातं. आता हे काही सगळ्याच पिकामध्ये केलं जातं असं नाही. म्हणजे मँगोमध्ये ट्रेनिंग
प्रुनिंग केलं जातंच असं नाही, सॅपोटामध्ये केलं जातं असं नाही, पण काही ठराविक पिकांमध्ये हॉर्टिकल्चरच्या सुद्धा केलं जातं. त्याच्यानंतर टॉपिंग अँड डिटॉपिंग. साधारणतः टॉपिंग म्हणजे किंवा डिटॉपिंग म्हणजे रिमूव्हल ऑफ द टॉप्स अलॉंग विथ दी सम ब्रँचेस. नवीन जी वाढ आहे, एखाद्या प्लांटचा नवीन जो वाढीचा शेंडा आहे तो खोडून टाकणे. फॉर एक्झाम्पल इन ॲग्रोनॉमिक क्रॉप ॲट द टाईम ऑफ 50% फ्लॉवरिंग, ज्यावेळेस हरभरा हे पीक 50% फुलोऱ्यामध्ये येतं त्यावेळेस तिचं अलॉंग विथ सम ब्रँचेस अप्पर टॉप न्यूली ग्रोथ ती काय केली जाते, खोडून काढली जाते. ती खोडून काढल्यामुळे किंवा डिटॉपिंग केल्यामुळे त्याचा परिणाम असा होतो, वरची त्याची वाढ खुंटली जाते आणि त्या प्लांटची साईड ब्रँचेस म्हणजे जिथपर्यंत वाढ झालेली आहे त्या वाढीमध्येच त्याला अधिक ब्रँचेस येणं, अधिक फुलं लागणं आणि जितकी जास्त फुलं लागतात तितके जास्त पॉड्स त्या प्लांटला येतात आणि म्हणून हे ऑपरेशन त्या ठिकाणी केलं जातं. किंवा साधारणतः ड्रम रोलिंग इन ग्राउंडनट क्रॉप. ग्राउंडनट क्रॉप साधारणतः तुम्हाला माहीत आहे, भुईमुगाला फुलं वरती येतात आणि त्याचे जे कर्नल्स आहेत ते जमिनीमध्ये येतात. म्हणजे फर्टिलायझेशन जे फुलांमध्ये होतं ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक इलॉंगेटेड ट्यूब जमिनीमध्ये इन्सर्ट होते, त्याला पेग फॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि या पेगमधून म्हणजेच त्या मोकळ्या ट्यूबमधून जो फर्टिलायझर ओव्हल आहे तो जमिनीमध्ये ट्रान्सफर होतो. बऱ्याच वेळा काय होतं, जर प्लांटची हाईट जास्त असेल तर हे पेग्स ठराविक कालावधीमध्ये जमिनीमध्ये इन्सर्ट होत नाही आणि नंतर ते तिथं सुकून जातात आणि त्याचा परिणाम त्या फलधारणेवरती होतो. म्हणजे नंबर ऑफ कर्नेल्स पर प्लांट शेंगा जे आहेत त्याच्यावरती होतो. आणि म्हणून काय केलं जातं, एक एम्प्टी ड्रम तो प्लास्टिकचा किंवा आयर्न असेल, पेग फॉर्मेशन झाल्यानंतर तो पूर्ण फील्डमध्ये फिरवलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, पिकाच्या ब्रँचेस ज्या आहेत किंवा प्लांटची हाईट कमी होते आणि ते पेग जे आहे ते जमिनीच्या लगत जातात आणि इझिली त्यांचं त्या ठिकाणी पेनिट्रेशन होतं आणि नंबर ऑफ कर्नेल्स किंवा शेंगांची संख्या वाढण्यास मदत होते. सो ऑल दीज आर दी इम्पॉर्टंट cultivation practices, managerial practices or cultural practices required for each and every crop. Those are in paper first and paper second. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला ज्यावेळेस आपलं क्रॉप कल्टिवेशन चालू होईल त्या क्रॉप कल्टिवेशनमध्ये हे सर्व येणार आहे, परंतु हे बेसिक असल्यामुळं हे तुम्हाला आत्ता जितकं जास्त समजेल किंवा तुम्ही ते समजून घ्याल तितकं तुम्हाला नंतर त्याचं रिपिटेशन करावं लागणार नाही. म्हणजे अमुक एखाद्या क्रॉपमध्ये डायरेक्ट जर तुम्हाला मॅन्युरिंग हा शब्द आला तर तिथं मॅन्युरिंग म्हणजे काय किंवा प्री-टिलेज हा शब्द आला, त्याचं प्लांट प्रोटेक्शन हा शब्द आला किंवा एखादी ऑड कल्टिवेशन प्रॅक्टिस आली तर तुम्हाला ती व्यवस्थितरित्या समजावी आणि तिचा साधारणतः पुन्हा तुम्हाला ह्या सांगण्याची गरज पडू नये म्हणून हे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस आपण 3 पार्टमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हे जे कल्टिवेशन प्रॅक्टिसेसचे 3 पार्ट आहेत हे तुम्ही ओळीनं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढावे, जेणेकरून पुन्हा कधी त्याचा संदर्भ आला तर तुम्हाला त्याचा योग्य अभ्यासाकरता उपयोग होईल. थँक्यू.